शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाच्या तासाला खूपच सुंदर असं माहिती घेणार आहोत. तर बघा, आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपला महाराष्ट्र हा धार्मिक तसेच सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. तर धार्मिक क्षेत्रामध्ये आज तसेच या अगोदरही खूप संत होऊन गेलेत. त्याच्यापैकी कुणी नाव सांगू शकतं का? कुणाला माहिती आहे का संतांची नावे? हां, तर बघा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, त्याचबरोबर नामदेव आणि यासारखे अजून काही भरपूर सारे, जसे की मीराबाई, संत कबीर यांनी खूप असे मोलाचे कार्य आपल्या भारत देशामध्ये केलेले आहे आणि अनमोल असा संदेश आपल्याला देऊन गेलेले आहेत. त्याच पद्धतीने जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं आहे आणि सगळ्यांना त्यांच्याविषयी माहिती आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप सारी माहिती इतिहासाच्या पाठाला पाहत असतो. त्याच पद्धतीने जसे की हे संत आहेत, त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात कोणकोणते बदल केले आहेत, कोणकोणते आपले सहकार्य केले आहे, हे आपल्याला आज पाहिजे आहे. तर आज आपण शिव इतिहास विषयातील शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ अभ्यासणार आहोत. तर बघा, शिवपूर्वकालीन म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन होण्या अगोदरचा महाराष्ट्र, त्याची परिस्थिती कशी होती? तर येथील धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये खूपच अडचणी आणि दयनीय परिस्थिती होती. त्याचबरोबर आपल्यावर बाहेरच्या लोकांचे, म्हणजे जसं की मुघल झालं असेल, तुम्हाला अजून पण नावं माहिती असतील, आदिलशाह यांचं काय होतं? वर्चस्व होतं. ते जे करतील ते आपल्याला अन्याय अत्याचार सहन करावे लागत होते. त्याच पद्धतीने त्यांच्यावर आणि धार्मिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण वर्गाचं वर्चस्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. त्याच पद्धतीने या संतांनी आपल्या कार्यातून, जसे की संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांविषयी तुम्हाला माहितीच आहे की ते आपल्यापासून खूपच जवळ पैठण या क्षेत्री राहत होते. त्यांनी लहान मुलांना तसेच शूद्र वैश्य असा कोणताही भेदभाव केला नाही आणि आपल्या अभंगातून लोकांपर्यंत धार्मिक तसेच सामाजिक विचारांचे महत्त्व स्पष्ट केले की ज्यामधून समाज प्रबोधन झाले पाहिजे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांविषयी तुम्हाला तर माहिती आहेच की किती छोट्या वयात त्यांनी समाधी घेतली होती. आणि कोणी सांगू शकते का की त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला जो आजही आपल्या आचरणात आणि आपण त्याचं वाचन करत असतो? तर भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, जी संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे लिहिली. आणि त्यांनाही हे सगळे करताना येथील समाजाने खूप असा त्रास दिलेला आहे. ते तुम्ही ऐकलं असेल तुमच्या घरच्याकडून किंवा मोबाईलमध्ये किंवा कुठेतरी ऐकलेले असेल. नसेल तर तुम्ही त्यांच्याविषयी माहिती मिळवू शकता. तर महाराष्ट्रामध्ये ज्या परकीय सत्तांचे वर्चस्व होते त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, लढा देण्यासाठी त्यांनी समाज प्रबोधन केले आणि त्याच्यातूनच आपल्या भारताला स्वातंत्र्य आणि लोकांपर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक विचारांची जोपासना झाली, मूल्यांची रुजवणूक त्यांनी केली. आणि आज जे आपण कीर्तन भजन जे काही ऐकतो ते सर्व जे अभंग आहेत ते अगोदरच त्यांनी काय केलेले आहेत? लिहून ठेवलेले आहेत. आणि त्याचाच फायदा आज आपल्याला होतोय आणि आपण त्याच्यासाठीच त्यावरच मनन आणि चिंतन करत असतो आणि आपल्या आचरणातही त्या विचारांचा वापर करत असतो. अशा पद्धतीने आपण संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्याविषयी आज माहिती पाहिली. उद्या आपण संत तुकारामांविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही संत तुकाराम महाराजांविषयी माहिती उद्या घरून वाचून यायची आहे आणि स्वाध्यायामध्ये त्यांच्याविषयी माहिती लिहून आणायची आहे.